नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपला हा जो पार्ट चा चॅप्टर आहे तो आपण चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह केला. क्रॅमर्स रूल मध्ये आपण काय काय सॉल्व्ह केलं रे? तर क्रॅमर्सनं सॉल्युशन करताना पहिला काय सॉल्व्ह करायचा? डी, नंतर काय सॉल्व्ह करायचा? डीएक्स, आणि डीएक्स नंतर काय सॉल्व्ह करायचा? डीवाय. याच्यात आपण कोणती व्हॅल्यू घेतली? कॉन्स्टंट. याच्यात कोणती घेतली? एक्स. याच्यात कोणती घेतली? वाय. आता इथपर्यंत बेसिक तर तुम्हाला माहितीच आहे. आता आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा सेकंड टॉपिक चालू केलेला आहे. लिनियर इक्वेशनचा एलिमिनेट करणे म्हणजे व्हेरिएबल कॅन्सल करणे. मग बेसिक रूल्स तर तुम्हाला माहितीच आहे. अपोजिट असल्यावर काय करायची रे? ऍडिंग. सेम असल्यावर काय करायची रे? सबट्रॅक्शन. आता हे पाहून चक्क लगे घाबरून जाण्यासारखा काही विषय नाही मित्रांनो. बघा, कोइफिशियंट आणि व्हेरिएबल मल्टिप्लाय टेक, पण असं तुम्हाला कोणा म्हणलं का मल्टिप्लाय इक्वेशन? यालाच का फ्रॅक्शन म्हणलं गेलं? याचाच व्हेरिएबल बघितल्यानंतर मग जर का तुम्हाला एक इक्वेशन आलं 4x आणि आलं 5y, मग हे काय इक्वेशन नाही का? याच्या काय एक्स वायच्या व्हॅल्यू सॉल्व्ह होत नाही का? तर होतात. एलिमिनेट तुम्हाला यालाच पाहिजे. ऍडिंग करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लाय करा, एक एक टर्म्स कॅन्सल करा. अरे एकदम सोपं आहे ते, एकदम सोपं. आता मला सांगा, तुम्ही या फ्रॅक्शन कडे पाहून बैत होऊ नका. हे मल्टिप्लाय सारखंच आहे राजा. कसं? तू याच्याकडे पाऊस नको भाऊ. इथं काय साईन आहे प्लस, इथं काय साईन आहे मायनस. सेम आहे का? अपोजिट आहे? अपोजिट आहे. याच्यासाठी जर का तुला सॉल्युशन करणे तर लगेच मी तुला मिस कॉल मारा. काय होईल? ऍडिंग का सबट्रॅक्शन? प्लस मायनस मायनस नको म्हणू. याला सेम आहे का? अपोजिट आहे? अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणल्यावर ऍडिंग म्हण. जर का तुला योग कट करणे त्याचे साईन चेक कर. याला काय साईन आहे प्लस, याला काय साईन आहे प्लस. सेम आहे का? अपोजिट आहे? सेम आहे. सबट्रॅक्शन म्हणशील तर मी काय सांगलं तुम्हाला, लिनियर सॉल्व्ह करणे तर शांत डोक्याना आधी पुरा विचार करून घ्यायचा की मला कोण कट करणे, एक्स कट करणे का वाय कट करणे. तू ठरवते, तुझ्यावर डिपेंड येते. मग आता मी ठरवतो. मला समजा इथं वाय कट करणं आहे, मग इथं काय साईन आहे रे? प्लस. इथं काय साईन आहे रे? मायनस. सेम आहे का? अपोजिट आहे? अपोजिट आहे. ऍडिंग म्हणशील का सबट्रॅक्शन? ऍडिंग म्हणशील ना भाऊ? ऍडिंग म्हणलं भाऊला काही कळा ना. भाऊ पुरा पबजी मध्ये याला वहिले भाऊ बघ ना ते काय मी. आता संख्या सारख्या आहे का? पाय इथं, इथं पाय, इथं किती आहे? 2 1. इथं किती आहे? 2. सारख्या आहे का? कट करायला सारख्या संख्या लागत्या. मग कट करणं, सारखं करणं म्हणजे काही मंत्र टोकण्यासारख्या गोष्टी नाहीत. एकदम सिंपल आहे. अल्टरनेट गुण. खालच्या संख्येला वर गुण, वरच्या संख्येत खाली गुण. मग वर किती दिसून आला? 1. खाली किती दिसून आला? 2. इथं किती? 2. इथं किती? 1. मग इक्वेशन 1 मल्टिप्लाय 2, इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय 1. मग याला 2 ना गुण ना. किती होईल ते? 2/x 2/y 16. तू म्हणजे 16 कुठून आले? अरे 1 2 चा 16 होईल ना. 2 1 चा 2, 2 1 चा 2. याच्या खाली दुसरं इक्वेशन लिही. मग इक्वेशन फर्स्ट इंटू 1. 1 ना गुण आला. मग 1 ना गुणल्यावर फरक पडणार आहे का राजा? नाही. मग 4/x 2/y इक्वल टू काय करणे? ऍडिंग. ऍडिंग करत असताना कोणते साईन चेंज होत नाही. याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये तेच सांगले. एलिमिनेट साईन कधी चेंज होता? सबट्रॅक्शन करताना. ऍडिंग करताना साईन चेंज होत नाही. जसेच्या तसे लिहायचे. ज्याच्यासाठी आपण हा भयान कुटाणा केलेला आहे त्या व्हेरिएबलला उडून टाका, उडाला देऊ. आता तुम्हाला तुमचा बेसिक रूल्स यूज करणे. याला काय साईन आहे प्लस, याला काय साईन आहे प्लस. किती लिहू? तर 18 लिहू. हा एक्स तसाच तसा. हे किती? 6. इथं एक्स लिहा, यांनी त्याला भागा.
तर कसं भागाचं, याच्या खाली काही तर एक घ्यायचा, भागेला कधी बी इकडची संख्या घ्यायची म्हणजे 18 आणि 6 1 6 1/3 झाला तुमचा एक सॉल्व. ना रिप्लेस करायची गरज, ना एम म्हणायची गरज, एका मेथड पुरा चॅप्टर सॉल्व. हे सॉल्युशन फक्त आपल्याकडे जे एलिमिनेट करताना तुम्ही याला एलिमिनेट करा, एम आणि एन म्हणायची गरज नाही. मग इथं इक्वेशन फर्स्ट, इथं इक्वेशन सेकंड, 1/3 आन्सर आलं. ऍडिंग केली का सबट्रॅक्शन केली? तर ऍडिंग केली. कोण ऍडिंग केली? जो कट आपल्याला करायचा होता त्याला सेम साईन होता का अपोजिट? अपोजिट. पण गुणलं कोण गुणाचं? गुणाचं कधी? जो आपल्याला कट करणे त्याच्या संख्या सारख्या नसल तेव्हाच गुणाचं. मग आपल्याला कट वाय करणं होता, इथं एक होता, इथं 2 होत्या, सारख्या होत्या का नाही? मग खालच्या संख्या वर, वरच्या संख्या खाली, इथं 2 आणि इथं 1 टाकलेला आहे. राहिला पुटिंगचा विषय. आलेली व्हॅल्यू आपण पुट करायची मित्रांनो. कुठं पुट करत्या? 1 मध्ये 1 इथं 1 संकुराला, त्याच्या ठिकाणी 1/3 लिहा. 1/y इक्वल 1. आता ह्या 3 नंबरचं काय करायचं? काय करतो? हा शेवटचा 1 नंबरला घेऊन जाय. 3 1 3 बाय 2 ला 1. इथं जर काही 1 सोडून काही नंबर असता तर त्या 1 ना याला आणि याला गुणला असतं, पण 1 ना गुणून काही फरक पडणार आहे का नाही? सोडून दे. आपलं शिकड आल्यावर काय होईल? -8 - 3 किती होईल? 5. याच्या खाली मी इकडची संख्या कधी मी भागाकारात लिहायची 5 आणि 1 1 चा 1 झाला तो x आणि y सॉल्व. x किती आला? 1/3 आणि y किती आला? 1/5. याला तो 3 मार्काचा क्वेश्चन सॉल्व. नवीन टूल शिकला काही नाही, तेच आहे काय? एलिमिनेट. अपोजिट असेल ऍडिंग कर, सेम असेल सबट्रॅक्शन कर. जास्तीत जास्त एक्झाम्पल एका रूल्स ना कसे सॉल्व होतील ते पाहायचं. मग तुम्ही माणसाचं ऍडिंगच का केली? पुन्हा तू तिथंच आला ना, अरे सेम साईन आहे का अपोजिट साईन आहे? अपोजिट आहे. ऍडिंगच म्हणशील ना. 1 आणि 2 येतो, 2 आणि 1, 2 ना गुणलं, 1 ना गुणलं, इकड झालं. इकडची संख्या कधी मी भागाकारात येते फ्रॅक्शन असताना. मग इकडे बी तसंच. मग आता हे सेकंड इक्वेशन सांग बरं, कोण कट करतो? कोण कट होईल सांग तू? कोण? हा कट करायचा का? सेम साईन वाला, अपोजिट साईन वाला काही कट करा. इथं काय साईन दिसून आलं? प्लस. इथं काय साईन दिसून आलं? मायनस. सेम एक अपोजिट आहे. अपोजिट आहे. काय वाक्य म्हणशील रे? इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. डायरेक्ट कट करशील का गुणाकार करणं पडेल? गुणाकार करावा लागेल. का गुणाकार करावा लागेल? संख्या सारख्या का नाही? 1 आणि 2 संकुराला म्हणल्यावर गुणाकार आहे. मग 1 आणि 2 ला सारखं करणे तिथे किती दिशील रे? 2 आणि इथे किती दिशील रे? 1. मग 2 ना गुण सगळ्याला. मग काय होईल ते? 2/x 2/y इक्वल 24. 1 ना गुण काहीच फरक पडणार नाही ना. 1 ना गुणल्यावर काय फरक पडायचा? ढेकळ त्याला. ऍडिंग करताना काय साईन चेंज होत्या का? नाही. हे काय होऊन जाईल? कट. त्याच्यासाठी एवढा इथला मोठा आरा घडवू बघायला तो कट. हे 24 आणि 1 25. हे x, हे किती? 2 आणि 3 झाले 5. फ्रॅक्शन मध्ये काय सांगलं? इकडचा नंबर भागा काढून द्या. याच्या खाली काही नाही दिया. 5 1 5. काय आन्सर येईल रे? 1/5 झालं ना सॉल्युशन त्याचं. याला काय करशील? फूट. काय मावगडच्या मागे लागत चालले काय? तर मला मॅथ जमत नाही. जमन कसं? सगळा कॉपी पेस्ट टू डायजेस्ट मधून आणून एक एक नंबर. 1/x तो 1/x ची व्हॅल्यू काय? 1/5 प्लस 1/y इक्वल 12. हा नंबर रिटर्न आहे. किती होईल? 5 1 5. खालचा एक लिहायची गरज नाही, दुसरा असलं लिहिला असता. हा प्लस इकडे आल्यावर काय होईल? -12 - 5. किती लिहू? किती? 7 का? हा 7. मग याच्या खाली काही लिहितं? एक इकडचा नंबर कधी बी भागाकारात लिहायचा 7 आणि 1 1 1 झाले दोन्ही आन्सर. हे 2 इक्वेशन आहे. याला फ्रॅक्शन इक्वेशन म्हणता. व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये होता. मेथड बदलायची नाही. मेथड चेंज करू नका. एलिमिनेटच करा. काही रिप्लेस करायची गरज नाही तुम्हाला, काहीच नाही. कारण की जर का असं इक्वेशन आलं तर का रिप्लेस काय करणार आहे, सॉल्व काय करणार आहे तुम्ही? तुम्हाला 1 शॉट मध्ये एक्झाम्पल आलं पाहिजे.
एलिमिनेटचे रूल्स फक्त पाठ करा. अपोजिट साईन ऍडिंग, सेम साईन सबट्रॅक्शन, सारख्या नाहीये मल्टिप्लाय करा. पण कोणाला, जो तुम्हाला सारखा करणे एकदा फिक्स करा की मला पहिली संख्या कट करणे, मला दुसरी संख्या कट करणे. जिचा विचार केला त्याच्या संख्येचा विचार करा. मी याचा विचार करता याला अपोजिट साईन होतं म्हणून मी ऍडिंग म्हणलं. संख्या सारख्या नव्हत्या, 2 आणि 1 टाकला, विषय संपला. हे सॉल्युशन एकदम सिंपल आहे. योगड झाला. सर वर तर 1 8 होते, हे 2 2 16 कशाले? 2 1 चा 2, 2 1 चा 2 आणि 1 2 चा 16. एकनं बोलल्यावर काही फरक पडणार आहे का नाही? हे काय झालं कट. हे 16 आणि 2 18, हे 4 आणि 2 6. एक तर काही फरक पडत नाही. एक नंबर सारखा एकदा लिहा, क्रॉस मल्टिप्लाय. तर हे 18 भागीलाच येईल. 6 1 चा 6, याला भागा 1/3. चालू तुमचा आन्सर. त्याला आलेल्या व्हॅल्यूला पुट करा. केलं पुट. 1 2 3, थर्ड नंबर 3 आला. वर एक नंबर तू टाका. 3 1 चा 3. खालचा एक लिहायची गरज नाही. प्लस शिकला काय झालं मायनस. 8 मधून 3 गेले 5. परत इकडचा नंबर भागाकार 1/5. सेम तसंच. कोण कट आहे? अपोजिट साईन आहे. ऍडिंग म्हणलं, कट केलं. सेम 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 सॉल्युशन तुमच्या समोर. तर थोडक्यात विषय असा आहे, एलिमिनेट कुठलाही इक्वेशन करू शकता. क्रॅमरचा युजेस का करशाल? बाय युझिंग क्रॅमर रूलला क्रॅमर्स वापरा. नाही तर एलिमिनेट वर अजून आपण भरपूर एक्झाम्पल घेणार आहोत. एलिमिनेट वर भरमसाठ एक्झाम्पल मित्रांनो. 3x + 5y = 7xy. आता याला तर सॉल्व्ह करायचं. तर तेच सांगतोय आपण 1 by 1 एक 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 टॉपिक कम्प्लीट करणार आहे. हे शिकल्यानंतर बुक उघडायचं, बुक उघडून पाहायचं की सरना कोणता टॉपिक शिकवला, याच्यात काय सिमिलरिटीज आहे, मी अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करू का. नक्की फायदा येईल. आतापर्यंत आपण 1.1, 1.3 आणि 1.4 अशा 3 प्रॅक्टिस सेट ही क्रॅमर्स ना, ही एलिमिनेट ना, ही एलिमिनेट ना सॉल्व्ह करू शकता. पण प्रॅक्टिस सेट म्हणून क्वेश्चन येणार आहे का तुम्हाला बुक मध्ये? क्वेश्चन काय येणार आहे पेपर मध्ये? सॉल्व्ह. तुम्हाला कळालं पाहिजे की याला कशाने सॉल्व्ह करणे. तर एलिमिनेटचा चांगला अभ्यास करा. आलेली एक्झाम्पल नंतरच्या व्हिडिओ मध्ये घेऊन येतो परत तुमच्यासाठी. आणि ते एक्झाम्पल थोड्या वेगळ्या पद्धतीचे राहील. 1 2 2 2 2 एक्झाम्पल लिहून ठेवा आणि मला कळवा की लिनियरचा कोणताही एक्झाम्पल आपण एलिमिनेट करायचा आणि कशा पद्धतीने करा बनवू. ठीक आहे. थँक्यू.